पित्तनाशक आवळ्याची वडी. ही वडी अनेक समस्यांवर उपयोगी येते. केसांसाठी तर फारच उपयोगाची आहे. ही वडी कशी बनवायची, साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं, हे वाटीचं प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि ही वडी कशी स्टोअर करायची ते पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा या चॅनलवर तुमचं मी स्वागत करते. आज मी तुम्हाला आवळा कॅन्डी करून दाखवणार आहे, तर तुम्ही याला आवळ्याची वडी पण बनवू शकता. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आवळे घेतले आहेत. आवळे स्वच्छ धुवून घेतलेत बघा, आणि त्या टोपामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यावर मी चाळून ठेवले. आता हे आवळे आहेत ना, मी वाफवून घेणार आहे. त्याला 5 मिनिटं त्याला ना वाफ द्यायची. आता मी आवळे वाफवून घेते. मी आवळे उकडून घेतले, म्हणजे त्याला वाफ दिली. आता याच्या बिया काढायच्या आणि ह्या मोजून घ्यायचे किती आहेत ते पहिले. आणि हे सगळं बियाच्या काढून घ्यायच्या. बघा, असं दाबलं की उघडलं पाहिजे. म्हणजे आता हे राहिले आहेत ना, त्याच्या मी बिया काढून घेते सगळ्या. हे बघा, हे आता मी काढून घेतले. ही ना, आता जेवढी हे वाटी आहे ना, हे तुकडे भर तेवढंच हे साखर घ्यायची आपल्याला. आता मी कट करून घेते पहिलं त्याच्यात, म्हणजे व्यवस्थित वाटतील. थोडे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे, म्हणजे ते मिक्सरच्या खाली राहणार नाही. बिन पाण्याशिवाय हे वाटायचे. जे मोठे असतील ना, ते आधीच बारीक करून घ्यायचे. हे बघा, लहानसा आल्याचा तुकडा त्याच्यात बारीक बारीक तुकडे करून टाकायचे त्याच्यासोबतच, म्हणजे ते बारीक होऊन जाणार. तेवढी साखर घ्यायची. बघा, जेवढे हे आहेत ना आवळे, थोडी साखर घ्यायची इथे, आणि थोडी साखर मी यात टाकते वाटताना, म्हणजे ते चांगलं बारीक होईल. आता हे मिक्सरला मी बिन पाण्याशिवाय वाटून घेणार आहे. हे बघा, इथे मी सगळं काढून घेतलं, गॅस चालू केला. तर ही राहिलेली साखर आहे ना, ती पण त्याच्यात मी घालणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, ते सगळं मिक्स करून घ्यायचं. असं हळद घातली म्हणजे कलर ना छान दिसतो. हे मिक्स करून घ्यायची हळद. हे बघा, आता हे ना सध्या जशी साखर वितळेल ना, तसे ते पातळ होत जाणार, आणि नंतर ते घट्ट होत. आता हे पातळ झालं ना, आता काय करायचं, गॅस बारीक करायचा. स्लो गॅसवर त्याला घट्ट करायचं. हे बघा, आता इथे थोडं मीठ घालते. जास्त नाही, थोडंसं घालायचं, किंचित मीठ घालायचं.
आणि ते मिक्स करून घ्यायचं. गॅस मात्र पूर्णपणे बारीकच ठेवायचा. बघा यात हे घट्ट झालं. आता याच्यात ना मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला. त्याच्यात 2 चमचे पाणी घातलं. फक्त हे 2 चमचे छोटे कॉर्नफ्लॉवर घेतला आणि त्याच्यात पाणी घातलं आणि हे पाणी त्यात टाकलं. हे बघा आता कॉर्नफ्लॉवर हा मिक्स करून घ्यायचा त्याच्यात. शेवटपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा, अजिबात फास्ट करायचा नाही गॅस. अजून थोडं घट्ट झालं पाहिजे. आता इथे त्यात ना मी 2 चमचे तूप, हे बघा 2 चमचे तूप टाकलं आणि हे तूप सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. हे बघा इथे गोळा झाला, एकत्र आलं सगळं. थोडा गॅस फास्ट केला आणि मग त्याला शेवटी फास्ट केला आणि एकत्र केले. बघा ते सुकं झालं त्याचं. हे बघा कढई सोडायला लागलं. आता मी काय करणार, ह्या प्लेटला ना तूप लावले, तो त्याच्यामध्ये काढून घ्यायचं. मग दाखवते कसं करायचं. हे बघा ह्या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि असं पसरून घेतलं. माझा कॅमेरा बंद राहिला पसरते वेळी. हे बघा त्या प्लेटमध्ये असं काढून घेतलं आणि पसरून घेतलं. प्लेटला मी तूप लावलं, लावलं ते दाखवलेलं. हे बघा आता हे ना सुकत ठेवायचं, हे लगेच सुकतं. परत एकदा मी ह्या प्लेटला ना तूप लावलं आणि ह्या प्लेटमध्ये काढलं आणि पसरून घेतलं, कारण माझा कॅमेरा त्यावेळी बंद राहिला. आता मी हे सुकायला देते. हे बघा हे छानपैकी सुकलंय. आता मी हे कट करून घेते. बघा आपल्याला हव्याच्या साईजची आपण कट करायची. आता इथून कट करायचे. जास्त मोठे मोठे नाही, छोटेच कट म्हणजे कट करून झाले. वडीला लावण्यासाठी मी साखर बारीक करून घेतली आहे. आता हे पीसेस मी मोकळे करते. असे हे काढायचे. हे असं काढून घ्यायचं असं. ह्याला साखर लावायची.
पिठी साखर म्हणजे साखर बारीक करून घ्यायची किंवा तुमच्याकडे पिठी साखर असेल तर पिठी साखर घ्या. हे बघा. अशी याला पिठी साखर लावून घ्यायची अशी. म्हणजे एकदा जास्त म्हणजे नाही, एकदा टॅप करायचं असं. म्हणजे ना हे एकमेकाला जाऊन चिपकत नाही म्हणून त्याला पिठी साखर लावायची. बाकी त्याची गरज नाही, पण ती एकमेकाला म्हणजे डब्यामध्ये भरून ठेवलं ना की एकमेकाला चिपकू नये म्हणून त्याला साखर लावायची. हे बघा. तर जे राहिले आहेत ना त्याला मी सगळ्यांना अशीच पिठी साखर लावून घेणार आहे. हे बघा, अशी सगळ्यांना पिठी साखर लावणार आहे. सगळ्याला मी साखर लावून घेतली आहे. किती छान झाले आहेत बघा. हे बघा, ही साखर लावल्यामुळे काय होतं एकमेकाला हे चिपकत नाही म्हणून साखर लावायची असते. आणि हळद घातल्यामुळे बघा कलर कसा छान आलाय त्याला पिवळा. हे बघा, तुम्ही पण असे करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. हे बघा, महिन्याभर तुम्ही फ्रीजच्या जरी बाहेर ठेवलात ना तरी टिकेल. आणि जास्त दिवस जर टिकवायचं असेल ना तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आणि साखरेचं कसं नंतर नंतर साखरेला ना पाणी सुटतं या, मग फ्रीजमध्ये चांगलं राहील. हे बघा, मी केलेली आवळ्याची वडी म्हणजे आवळ्याची कँडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.